नमस्कार. शिष्यवृत्ती म्हटलं की आपणाला डोळ्यासमोर उभा राहते एक रक्कम, पण ती रक्कम नसून ती त्या विद्यार्थ्याला त्या शैक्षणिक वर्षामध्ये मिळालेलं एक वरदान आहे. त्या रकमेमुळेच तो विद्यार्थी त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करतो. म्हणून शिष्यवृत्तीकडे रक्कम या स्वरूपामध्ये न पाहता ते मिळालेले वरदान आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करतं. तर या शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. विविध योजना शासनामार्फत राबवल्या जातात, पण अपुरी माहिती आणि त्याबद्दलचं पूर्ण महत्त्व नसल्यामुळे विद्यार्थी त्या योजनेला मुकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप योजनेबद्दलची पूर्ण माहिती ज्या वेबसाईट्स आहेत, गव्हर्मेंटची वेबसाईट scholarship.gov.in आणि MahaDBT पोर्टल या वेबसाईट्सवरती आपल्या कॅटेगरीनुसार अर्ज करावयाचे आहेत. तर हे अर्ज करण्यासाठी शासनाने एक ठराविक मुदत दिलेली असते प्रत्येक वर्षी. त्या मुदतीमध्येच हे अर्ज आपणाला भरावयाचे असतात. महत्त्वाचं, विद्यार्थ्यांकडे मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका, तसेच त्या विद्यार्थी जर महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर महाराष्ट्र रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र दाखला असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरण्या अगोदर त्यांचं ॲडमिशन किंवा प्रवेश हा कॅपनुसारच, जी आपली सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप म्हणतो, यामधून झालेली असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये त्या चालू वर्षाची फी भरणं हे महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. जर विद्यार्थी तो फॉर्म पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षामध्ये जर गेला विद्यार्थी, तर मागील वर्षाची गुणपत्रिका असणं ही गरजेची आहे. जसं की जर सेमिस्टर पॅटर्न असेल तर 2 सेमिस्टर्सची गुणपत्रिका जोडणं ही महत्त्वाचं आहे. नंतर जर विद्यार्थी इतर मागासवर्गीय असेल तर त्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, तसेच त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला ही लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांचे उत्पन्न किती आहे यानुसारच जे फॉर्म्स आहेत स्कॉलरशिपचे, त्या योजनेमध्ये आपल्याला फॉर्म भरावयाचा आहे. जर विद्यार्थी कोणता गॅप असेल शैक्षणिक वर्षामध्ये, तर गॅप सर्टिफिकेट जोडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर विविध योजना आहेत सरकारच्या, मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीची योजना आहे महाविद्यालयीन पोस्ट मॅट्रिक सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना. या योजनेमध्ये विद्यार्थी 10वी-12वी महाराष्ट्र बोर्डातून उत्तीर्ण असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यानंतरची योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, जी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. या विद्यार्थ्यांनी वसतिगृहामध्ये राहत असलेले प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना, मुलांना 50% आणि मुलींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ होते. त्यानंतरची योजना आहे एकलव्य आर्थिक सहाय्य योजना. या योजनेमध्ये विद्यार्थी जर 60% गुण घेऊन उत्तीर्ण झाला कला, वाणिज्य, विधी आणि शिक्षणशास्त्र पदवीमध्ये, तर तो विद्यार्थी या योजनेला अर्ज करू शकतो. तसेच विज्ञान शाखेमधून जर पदवी घेतली असेल विद्यार्थ्यांनी आणि त्याला 70% गुण मिळाले असतील तर तो एकलव्य आर्थिक सहाय्य योजनेला पात्र आहे. पण यामध्ये अट अशी आहे की त्यांच्या पालकांचे उत्पन्न 75,000 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि विद्यार्थी नियमित उपस्थित असला पाहिजे. त्याची उपस्थिती ही 75% असली पाहिजे. तसेच स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना आहे. जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना, त्यांच्या पाल्यांना 100% शिक्षण शुल्क माफ आहे. तसेच माजी निवृत्त सैनिकांना आर्थिक सहाय्य
माजी निवृत्त सैनिक म्हणजे DSSA CSSA पत्र असलेले नौदल वायुदलातील अधिकारी त्यांचे प्रमाणपत्र जर असेल तर ते या योजनेमध्ये त्यांच्या पाल्यांना अर्ज करायला सांगू शकतात. यामध्ये तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. इतर कोणत्याही योजनेचा त्यांनी लाभ घेतला नाही पाहिजे. अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. जे अल्पसंख्याक आहेत त्यांचे प्रमाणपत्र असेल तर ते त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. मुस्लिम, बुद्ध, शीख, ज्यू, ख्रिश्चन या समाजातील विद्यार्थी हे या योजनेस पात्र आहेत. म्हणजे सरकारने सर्व घटकातील समाजातील सर्व घटकांसाठी योजना बनवलेल्या आहेत. फक्त आपणाला या वेबसाईट्सवरती जाऊन ज्या विविध योजना आहेत त्याची माहिती ठळकपणे घ्यायची आहे, अभ्यास करायचा आहे, नंतरच फॉर्म्स भरायचे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.